ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दयाची वार्ता सांगता लज्जाना मानी मी, ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 25 ते 30 ही वचने. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 25 ते 30 ही वचने. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनांद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण वाचला इफिस 5:25 ते 30 या वचनापर्यंत, या शास्त्र भागाचा विषय आहे ख्रिस्ती कुटुंबाचं जीवनक्रम. यामध्ये प्रीतीविषयी संत पौल इफिस येथील मंडळीला शिक्षण देत आहे. देवाने जे जोडलेलं आहे, आज पती पत्नीचं नातं कशा प्रकारे आहे, काय पती पत्नीवर प्रेम करतो का, पत्नी पतीवर प्रेम करते का, या ठिकाणी संत पौल जो आहे हा प्रीतीविषयी शिक्षण देत आहे. 1 कोरिंथ
13:4 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रीती सहनशील आहे, परोपकार आहे, प्रीती हेवा करीत नाही, बडाई मारित नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. काय हे गुणधर्म, ही वचनं आज आमच्या ख्रिस्ती कौटुंबिक जीवनामध्ये लागू होत आहेत का? या ठिकाणी संत पाऊल म्हणतो की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि एकमेकांच्या अधीन राहण्यासाठी या ठिकाणी संत पाऊल काय करत आहे, आम्हाला सांगत आहे. आणि शेवटपर्यंत आम्ही पती पत्नीच्या नात्यामध्ये निर्दोष असावं, निष्कलंक असावं, त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारे डाग असू नये, सुरकुती असू नये. तर ते आम्ही ख्रिस्ताला आम्ही जलस्नानाने स्वच्छ करून कसं करावं, पवित्र करावं, अशा प्रकारचं जीवन आमचं ख्रिस्ती कुटुंबामध्ये असावं. आणि म्हणून जे आपापल्या पत्नीवर प्रेम करत नाही, प्रीती करत नाही, किंवा पत्नी आपल्या पतीवर प्रीती करत नाही, तर ते देवाला त्या ठिकाणी स्मरत नाही किंवा देवाच्या मार्गाने चालत नाही, तर त्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की समाजामध्ये अनेक वाद आहेत, क्लेश आहेत. अनेक आम्ही पाहतो की कोर्टामध्ये केसेस चालू आहेत डायव्होर्सच्या. कारण का? त्यांच्या काही प्रेम नाहीये, त्यांच्या काही प्रीती नाहीये, आणि ते लग्नाच्या विधीमध्ये देवाला साक्ष त्या ठिकाणी स्मरून धरून त्या ठिकाणी जी वचनं त्यांनी एकमेकांबद्दल वाहिलेली आहेत ती पूर्णपणे काय झालेली आहे, ते विसरलेले आहेत. त्यामुळं आम्ही पाहतो की प्रीती त्यांच्या जीवनातली नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही एकमेकावर प्रीती करावी आणि प्रीतीने आम्ही काय करावं, चालावं. कारण स्वतः देवाने मंडळीवर प्रीती केली, तशीच आम्ही इतरांवर देखील काय करावी, प्रीती करावी. तर आज पुन्हा एकदा या वचनाच्या द्वारे देवा आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो, आणि पतीने पत्नीचा सन्मान करावा, पत्नीने पतीचा सन्मान करावा, आणि एकमेकाच्या सहवासात सानिध्यात चालत असताना त्यांनी देवाचं गौरव करावं. यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना आणि विनंती मागूया. देवा, या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्यावरती दया, कृपा, अनुग्रह केलास, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. जो शास्त्र भाग तू आम्हाला या ठिकाणी दिलास प्रभू देवापा, प्रीतीविषयी शिकवलंस, ख्रिस्ती कुटुंब कसं असावं याविषयी देवापा तू आम्हाला शिकवलंस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. अशाच प्रकारे आम्ही देवापा पवित्र परमेश्वरा चालावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आणि ज्या कौटुंबिक जीवनामध्ये वादविवाद असतील, समस्या असतील, आज हे वचन त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनाचा प्रभू देवापा पवित्र परमेश्वरा कायापालट व्हावा, आणि देवापा त्यांनी तुला स्वीकारावं, आणि त्यांच्यातले वाद विवाद देवापा निघून जावेत, आणि देवापा त्यांनी तुझं गौरव करावं. असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी, स्वर्गात माझा हर्ष घोर अक्षय वाढवी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.